जय शिवराय शेतकरी मित्रांनो, 31 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट 3 ते 5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी व्हावी। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठित कर्ज आहे, ज्या शेतकऱ्यांचं थकीत स्वरूपात कर्ज आहे, ज्या शेतकऱ्यांचं आता येथून मागील 7 ते 8 वर्षापासून 2014 पासूनचं 13 पासूनचं कर्ज हे थकीत स्वरूपात आहे, ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठित शेतकऱ्यांचं कर्ज जर केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आणि नापिकी व सततचा पाऊस व दुष्काळ या सर्व व सरकारचं धोरण शेतमालाचे भाव पाडणे या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांनी परतफेड कर्जाची उचलन केलेल्या कर्जाची परतफेड हा करू शकला नाही। पण मागील काळामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्व शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याच्या उतार्यावर असलेल्या कर्जाचा बोजा आमचं सरकार येताच माफ करू या संदर्भामध्ये प्रचार दरम्यानमध्ये त्यांनी सांगितलं आहे। पण आता प्रचार दरम्यानमध्ये त्यांनी गुलाल उधळला होता कर्जमाफी संदर्भामध्ये गुलाल उधळून शेतकऱ्यांची मते घेतली। शेतकऱ्यांना आशा होती की हे सरकार महायुतीचं सरकार येताच शेतकऱ्यांचा पहिला निर्णय घेईल तो म्हणजे कर्जमाफी संदर्भामध्ये, पण अद्यापपर्यंत कर्जमाफी संदर्भामध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। व आता येत्या पुढच्या महिन्यामध्ये 31 मार्चपर्यंत जर शेतकऱ्यांनी कर्जाची भरणा हे केला नाही तर परत त्या थकीत स्वरूपाच्या कर्जावर परत व्याजदर आकारून 2 लाखाचं 3 लाख, 3 लाखाचं 4 लाख, 1 लाखाचं 1.5 लाख अशा स्वरूपात कर्ज हे जाते। त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना बँकेमार्फत नोटिसा येणे देखील सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना नोटीस येतात त्या शेतकऱ्यांनी बँकांना सांगणे सुरू केले आहे की आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या कर्जाचा ज्या काय सातबारा उतारा आहे त्यावर कर्जाचा बोजा असलेला संपूर्ण सातबारा आम्ही कोरा करू असं आश्वासन प्रचार दरम्यान दिलं होतं। पण आता हे सरकारचं काम आहे का शेतकऱ्यांना आता 31 मार्चपर्यंत किमान सरकारकडून बँकांना सरळ थेट परिपत्रक काढून जे काय थकीत शेतकरी आहे त्या शेतकऱ्याकडून कर्जाची परतफेड हे घ्यावी नाही या संदर्भामध्ये शासनाने तरी मुख्यमंत्र्यांनी एक पत्र काढून सरकारमार्फत उपाययोजना करणे गरजेचे, कारण शेतकरी हा दुष्काळग्रस्त अति पावसामुळे किडीमुळे व सरकारच्या धोरणामुळे पडलेले भाव या सर्व कारणामुळे शेतकरी हतबल झाला आहे व त्याच कारणामुळे शेतकरी कर्जाचा भरणा करू शकत नाही। सरकारला शेतकऱ्यांकडून विनंती आहे व सरकारनं जे निवडणुकी दरम्यानमध्ये प्रचार दरम्यानमध्ये त्यांनी घोषणा केली कर्जमाफी संदर्भात ते त्यांनी आपलं पाऊल नीट टाकून या 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची अंमलबजावणी करावी किंवा आदेश काढून नोटीस द्यावी बँकेमार्फत सरकारी सोसायटी संस्था आहेत त्यांना, जेणेकरून शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये नवीन कर्जाची उचलन करता येईल व पुढील काळामध्ये खरीप हंगामाचा हंगाम हा बँकामार्फत उचलून केलेल्या कर्जानुसार बियाणे खते घ्यायसाठी त्यांना उपयुक्त ठरेल। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।